त्यांचे नातेवाईक आणि कॉलेजचे स्टुडंट आणि सगळे पाहुणे, थोरात सरांचा हा जो सोहळा आयोजित केलेला आहे त्यांच्या सेवापूर्तीचा, तर त्यानिमित्तानं आम्हाला बोलायची संधी मिळाली 2 मिनिटं. तर माझं फर्स्ट इयर असल्यामुळे आणि पहिल्यांदा मी ॲडमिशन घ्यायला आले होते कॉलेजमध्ये, तर अतिशय धांदवलेली होते मी. आणि मला काही कारण गॅप असल्यामुळे ह्याच्यामध्ये ॲडमिशन शिक्षणामध्ये ह्याच्यामध्ये मला अडचण आली. आणि मग सरांनी मला बघितलं आणि म्हणे तुम्ही ते व्हिडिओ बनवतात का? तर म्हणलं हो सर. तर म्हणे नाही, तुमचे विषय चांगले असतात आणि आम्ही हे बंद झाले का, विषय चांगले असतात म्हणे तुमचे आणि आम्ही बघतो व्हिडिओ. थोडंसं मला थोडंसं रिलॅक्स फील झालं. आणि मग म्हणे असं हे करायचं, तिथे मला त्यांनी हे केलं. आणि त्यांच्या याच्यामध्ये आम्हाला ग्रंथालयात जाण्याचा फार कमी संधी मिळाली, कारण आम्ही एकदाच त्याच्यावर केले, पुस्तकं बदलण्याचं एकदाच संधी मिळाली आणि तेवढं हे झालं. आता सेकंड इयरला आमचं ॲडमिशन आहे. आणि कमालीची गोष्ट ही आहे की आत्ता सरांना विचारलं, सर तुम्ही इथे किती वर्ष सर्व्हिस केली कॉलेजमध्ये? तर म्हणजे 32 वर्ष. ते एका जागेवर मला माहिती आहे त्याचे नियम नोकरीचे काय असं, कारण परंतु एका जागेवर 2-3 वर्षाच्या नंतर बदल्या होतात म्हणतात किंवा विद्यापीठांतर्गत काहीतरी असे असतील. पण एका जागेवर एवढं सेवा देणं, इथले स्टुडंट जे काय असतील आता ह्या 32 वर्षामध्ये घडलेली, तर नक्कीच त्यांचे अनुभव सरांच्या बाबतीतले खूप चांगले असतील असं मला वाटतं. आणि आता इथून पुढचा जो काळ आहे, हा वेळ आहे, तर सरांच्या कुटुंबामध्ये, कारण का नोकरीचं ठिकाण वेगळं असतं, राहण्याचं ठिकाण वेगळं, फॅमिलीला वेळ देणं जमत नाही, इकडे वेळ जास्त जातो, असं बरेच काही गोष्टी होतात. आणि आता रिटायरमेंट झाल्याच्या नंतर तो वेळ जो असतो तो एक सवय लागलेली असते, सवयीचा एक भाग असतो. आणि मग आता हा फॅमिलीसाठी वेळ असतो. तर त्याच्यामध्ये मी फॅमिलीला पण विनंती करेल आता की त्यांना त्यांचे जे आहेत ना, की त्यांना एक नोकरदार होऊन गेले किंवा रिटायरमेंट झालेले घरातच असतात किंवा आता वाटेल जे असेल ते, परंतु त्यांना आधाराची, धीराची आणि एक सन्मानाची गरज असते. आणि मला असं वाटतं की आमच्या माहितीस्तव पाठीमागे सरकारचा GR एक आलेला आहे की रिटायर झालेल्या लोकांना पण काही वंशावरती तत्वावरती घेतलं जातंय कामासाठी. तर नक्कीच आम्ही कॉलेजला आणखी विनंती करू की सरांना होईल तेवढं जर शक्य झालं की इकडे त्या तत्वावरती काय म्हणतात ना, घेता आलं तर ते त्यांच्या सेवेचा आणखी लाभ आम्हाला मिळेल. आणि काम काय म्हणतात ना, आम्हाला पुस्तकावरून जे काही त्यांनी ग्रंथालयाचं आमचं पालन पोषण केलं किंवा जे काही सांभाळलं पुस्तकांच्या बाबतीमध्ये, तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांच्याबद्दल मला 2 गौरवाचे शब्द, त्यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द, आम्ही एवढे मोठे नाहीत पण त्यांच्याबद्दल बोलायची मला संधी दिली, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमस्व. थँक्यू. आणि सगळ्यांना तुम्हाला पुढच्या आयुष्याच्या शुभेच्छा. नक्कीच तुम्ही येत राहा. थँक्यू.